सुरू हाँ चालू केलं मी चालू केलं हाँ हे घ्या माईक हा असा पकडा असा माईक इकडे एक मिनिट हे बघा असा पकडा हॅलो हॅलो फ्रंट आलंय उलट कर ना मला माहिती नाही नमस्कार मित्रांनो मी आज तुमच्या समोर यासाठी आलो आहे की आज म्हणजे गेल्या महिन्याभरापासून मुंबईमध्ये PSTने स्मार्ट मीटर्स बसवण्याचा प्रस्ताव ठेवलेला आहे व ते बसवत चाललेले आहेत। आता तुम्हा सर्वांना नोटिसेस आले आहेत की ते स्मार्ट मीटर्स बनवणार आहेत आणि ते तुम्हाला इन्स्टॉल करणार आहेत। पण त्या स्मार्ट मीटर्सचा फायदा काय आणि फायदा कोणाला आहे याबद्दलची माहिती आम्हा कोणालाही माहिती नाही। म्हणून मी जनरल मॅनेजर PST यांना पत्र लिहिलं व त्यांना काही प्रश्नही केलेले आहेत, परंतु आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं उत्तर आलेलं नाही। त्यामुळे मी आज रस्त्यावर उतरलेलो आहे व आपल्या सर्वांना हे माहिती देऊ इच्छितो की आपण इलेक्ट्रिक स्मार्ट मीटर्स बसवण्यास नाही म्हणावं आणि जे कोण बसवायला येतील त्यांना सांगायचं की आमचे प्रश्नाचे उत्तर द्या। त्या प्रश्न पाहिजे तुम्हाला मी प्रश्नाची कॉपी यांच्या आपल्या राजू खोडकरांकडे ठेवून जाईल। आता ह्या गव्हर्नमेंटनी किंवा पब्लिक सर्व्हंट किंवा पब्लिक अथॉरिटी म्हणजे म्युन्सिपालिटी किंवा PST हे टॅक्स पेयर्सचे पैसे वापरतात। त्यामुळे कुठल्याही प्रकारचे मोठे पैसे वापरायच्या अगोदर त्यांनी योग्यपणे अभ्यास केला पाहिजे व तसंच त्याचा लोकांचा फायदा काय याबद्दल लोकांना एज्युकेशन केलं पाहिजे व समजवलं पाहिजे। अशा कुठल्याही प्रकारचा अभ्यास केलेला आम्हाला तरी माहिती नाही किंवा लोकांच्या नजरेत आलेला नाही। असं वाटतं की PST ही सुद्धा विकली जाणार आहे आणि त्या विकणाऱ्या माणसाला फायदा व्हावा म्हणून हा स्मार्ट मीटर्सचा प्रोग्राम आहे असा आमचा अंदाज आहे। त्यामुळे मी जनरल मॅनेजर PST आणि ॲडिशनल म्युन्सिपल कमिशनर अश्विनी जोशी हे ॲडिशनल म्युन्सिपल कमिशनर सिटी आहेत आणि त्यांना आम्ही पत्र लिहिलेलं आहे की आपण या टेंडर्स बद्दल काय अभ्यास केलेला आहे व त्याचा फायदा कोणाला होणार आहे ह्याच्याबद्दल आपण डॉक्युमेंटरी एव्हिडन्स द्यावे। तसेच हे जे स्मार्ट मीटर आपण बसवणार आहोत त्याचे पैसे कोण भरणार आहे, त्या पैशाचं इन्व्हेस्टमेंट कोण करणार आहे, त्या इन्व्हेस्टमेंटवर व्याज कोण भरणार आहे याची माहिती पब्लिकला द्यावी। कारण आपली म्युन्सिपालिटी आणि आपली PST ही भिकारी झालेली आहे, त्यांच्याकडे पैसे नाही आहेत आणि हे पैशाची नुसती धुमाकूळ चाललेला आहे। कुठेही करून पैसे काढा आणि पैशाची बर्बादी करा आणि थोड्याच वर्षात अशा प्रकारे जर PST आणि PMC काम करत असतील तर म्युन्सिपालिटी ही भिकारी होणार आहे आणि त्यासाठी मी तुमच्या समोर आलेलो आहे की हे आपल्याला करू द्यायचं नाही। आता ह्याचा रिपेअर ह्यामध्ये प्रत्येक गोष्टीत काय चोरी आहे हेही कळत नाहीये। या इलेक्ट्रिक मीटरचा रिपेअरचा खर्च कोण करणार की ते आम्ही करायचं किंवा ते बदली करायचं असेल तर कोण करणार हे आज कुठल्याही प्रकारचं लोकांना माहिती दिली गेलेली नाही। त्यामुळे ही माहिती जिथपर्यंत पब्लिकच्या डोमेन मध्ये येत नाही आणि पब्लिकला सांगितलं जात नाही आपण ह्या मीटर्ससाठी विरोध करावा आणि कुठल्याही परिस्थितीत हे मीटर लावू देऊ नये। आपल्यावर कुठल्याही प्रकारची जबरदस्ती करू शकत नाही कारण त्यांनी आपल्याला कुठल्याही प्रकारची इन्फॉर्मेशन दिलेली नाही। प्रत्येक गव्हर्नमेंट अथॉरिटीनी कुठलंही काम करायच्या अगोदर त्यांनी पब्लिकला कॉन्फिडन्स मध्ये घेणं, त्यांनी कुठली प्रोसिजर फॉलो केलेली आहे हे लोकांना सांगणं, त्याच्यात लोकहित काय आहे हे लोकांना सांगणं, हे केल्याशिवाय आपल्याकडे जर जबरदस्ती करत असतील तर आपण त्याचा निश्चितपणे निषेध करावा आणि जर तुमची साथ असेल तर आपण कोर्टातही जाऊ, पण तुमची सर्वांची साथ असणं हे फार गरजेचं आहे तुम्हाला। आणि ज्यांच्या घरी लावून गेलेले आहेत स्मार्ट मीटर्स त्यांनी इमिजिएटली
बीएसटीच्या जनरल मॅनेजरला पत्र लिहावं आणि त्यांना सांगावं की आम्हाला निषेध आहे, तुम्ही हे चालू करायच्या अगोदर तुम्ही कुठल्या प्रकारे आमचा फायदा काय आणि लोकहित काय याबद्दल आपण स्पष्टपणे सांगावे आणि त्यानंतरच त्याला इम्प्लिमेंट करावा. हे हजारो पत्र आपण जनरल मॅनेजर बीएसटीला पाठवावे हे विनंती. जर आज आपण गप्प बसलात तर तुमच्या घरचे इलेक्ट्रिक बिल किती वाढेल याला सांगता येणार नाही. आपण इलेक्ट्रिक बिल वापरायच्या अगोदर, इलेक्ट्रिसिटी वापरायच्या अगोदर आपल्याला बिल भरायची साठी आहेत. आपण पहिलेच ठरवायला पाहिजे की आपण किती महिन्याला वापरणार आहोत. अशा प्रकारे बळजबरीपणाने हा मीटर आपल्यावर लादला जात आहे. तुम्हाला जर आठवत असेल की 10 वर्ष अगोदर आपण 2 महिन्यातून एकदा इलेक्ट्रिसिटी बिल भरायचो, परंतु या दुष्ट लोकांनी आपल्याला दर महिन्याला भरायला लावले. जे 2 महिन्याची आपल्याला सवलत मिळत होती ती गेली. आता या प्रीपेड मीटरमुळे आपल्याला 1 महिन्याची जी, म्हणजे 1 महिन्याची पण सवलत नाही, वापरल्यानंतर पैसे भरायची जी सवलत होती ती सुद्धा काढू इच्छितात आणि वापरायच्या अगोदर पैसे भरायचे लागतात. या पद्धतीला आपण आवाज उठवून त्याला निषेध करणं फारच गरजेचं आहे. तसेच आपल्याकडनं त्यांनी डिपॉझिट घेतलेले आहेत. मग त्या डिपॉझिट असताना आपल्याकडून अगोदर पैसे घेणे कितपत योग्य आहे त्याचे कारण त्यांनी द्यावे, त्यांनी पब्लिक मिटिंग घ्यावे, त्याने लोकांना जागृत करावे आणि नंतर या अशा मीटर्सचा वापर करावा. आपल्याला आठवत असेल की ह्या बीएसटीने चोरी, बेईमानी, डकैती करून, चोरी, बेईमानी आणि डकैती, मी परत का बोलतोय, त्यांनी ट्रान्सपोर्ट लॉस, इलेक्ट्रिसिटी कन्झ्युमर्स कडून वसूल केलेले 3600 कोटी तुम्ही सुप्रीम कोर्टात जाऊन कॅन्सल करायला लावलं. परंतु हे 3600 कोटी हे ती खाऊन टाकलेले आहेत. त्याचा पैशाचा हिशोब आजही नाही आहे. ते खाऊन सुद्धा आज आमची बीएसटी आणि बीएमसी भिकारी झालेली आहे. मग अशा लोकांना जर आज आपण सर्वांनी जागृत होऊन नाही चाप मारला किंवा त्यांना प्रश्न विचारले तर ते आज जे 60-70 हजार कोटीचा जो फिक्स डिपॉझिट आहे तोही जाईल आणि आपलाही बिहार यूपी व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे आजपर्यंत तुम्ही झोपलेला आहात, परंतु आज जागे व्हा आणि म्युन्सिपालिटी किंवा आपले पब्लिक सर्वंट हे कुठल्या प्रकारचे डिसिजन घेतात त्याला जाब विचारा. आज या गोष्टीसाठी तुमच्याकडे एकही आमदार, खासदार, कॉर्पोरेटर येत नाही, काय येत नाही हेही जाब विचारा. जो माणूस तुमच्याकडे वोट मागायला हात पसरतो तो आज या गोष्टीला तुमच्या बरोबर का नाहीये? आज तुम्हाला ह्याच्यात हजारो कोटी खर्च करणार. आज आपला हँकॉक ब्रिज झालेला, यांच्याकडे पैसे नाही आहेत. आज म्युन्सिपाल्टीमध्ये 50% भरती गेल्या कित्येक वर्षापासून झालेली नाही आहे. म्युन्सिपाल्टीमध्ये स्टाफ नाही आहे, फायर ब्रिगेडमध्ये स्टाफ नाही आहे, पोलीस खात्यात 12 ते 15 हजार पोलीस कमी आहे. अशा प्रकारे पैशाची तोटा असताना किंवा आपल्याकडे पैसे नसताना आपल्या गव्हर्नमेंटनी किंवा आपल्या म्युन्सिपाल्टीनी ह्या पैशाची अशी नासधूस करावी का हा प्रश्न आपल्या मनात येतो आणि तो आपण विचारावा. आपण जर आजपर्यंत जसे गप्प बसलात, असंच जर बसून राहिलात तर तुम्हाला यापुढे शाळा, कॉलेज, हॉस्पिटल काही मिळणार नाही. फक्त 50 माळ्याची बिल्डिंग भेटतील आणि तुमची मुलं ड्रायव्हर होणार, तुमची मुलं कंपाऊंडर होणार, तुमची मुलं इस्त्री मारणारे होणार आणि पुढे काहीच तुम्हाला शाळा नसणार, तुमच्या आई वडिलांना हॉस्पिटल नसणार. त्यामुळे प्लीज जागृत व्हा आणि आपल्या पैशाचे, टॅक्स पेअरचे पैशाचे आपण निश्चितपणे जाब विचारावा. आपण इलेक्शनला वोट देताना कोणाला वोट देतोय ह्याच्याबद्दल विचार करावा आणि जो कोण आपल्याकडे वोट विचारायला येईल त्याच्याकडे काय प्रश्न करावं याची आम्ही यादी केलेली आहे. आणि त्या प्रश्नाचे एक नमुना सांगतो की कुठलाही माणूस जर तुमच्याकडे वोट मागायला आला तर त्याला एकटे भेटू नका. तुमच्या बिल्डिंग मध्ये त्यांना सांगा अपॉइंटमेंट घ्या, एकत्र 100 लोक खाली उतरा किंवा तुमच्या गच्चीवर जा आणि त्यांना प्रश्न विचारायचे. एकट्याच्या घरी तुम्ही त्यांना बोलू शकत नाही. म्हणून मी प्रश्नावली तयार केलेली आहे व प्रत्येक माणूस जो तुमच्याकडे येईल वोट मागायला किंवा वोट भीक मागायला काही म्हणा तर त्यांना विचारा की आमच्या वॉर्डमध्ये आपण शाळा किती उघडल्या, नवीन शाळा किती उघडल्या, आमच्या वॉर्डमध्ये तुम्ही किती कॉलेजेस उघडल्या, आमच्या वॉर्डमध्ये किती शाळा उघडल्या, आमच्या वॉर्डमध्ये दवाखाने किती उघडले, आमच्या जे हॉस्पिटल किंवा बाकीच्या हॉस्पिटलमध्ये जे फुकट औषधं मिळत होती आणि ऑपरेशन्स होत होते आज तुम्ही पैसे घेता त्याबद्दल आपण काय केलेलं आहे
आमच्या वॉर्डमध्ये किती ओपन स्पेसेस वाढवलेले आहेत, या गोष्टीचा जर तुम्ही जबाब विचारला नाही तर जसं हे स्मार्ट मीटर सारखं प्रत्येक उद्या तुम्ही श्वास घेतला तरी स्मार्ट मीटर्स लावतील की एवढा श्वास घेतला याचेही पैसे भरा, एवढ्या खालावलेल्या गेलेल्या आपल्या बीएमसीची परिस्थिती झालेली आहे. आज आमच्या बीएमसीचे ऍडिशनल म्युन्सिपल कमिशनर्स जे आहेत हे कोणी काम करत नाही, हे फक्त आणि फक्त ऑफिसमध्ये बसून काही लोकांच्या वरिष्ठांचे आदेश ऐकून आपल्या नाश करायला निघालेले आहेत. तुम्ही जर पाहिलं असेल तर आज रस्त्यावर कितीतरी अडथळे निर्माण आहेत, इलिगल कन्स्ट्रक्शन्स आहेत, बॅनर्स आहेत, पोस्टर्स आहेत. ह्या गोष्टींना आमच्या जे ऍडिशनल म्युन्सिपल कमिशनर्स हे दिसत नाही, ते फक्त टॅक्स कसे वाढवायचं याच्या पलीकडे त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा विचार नाही असं दिसून येतो. तर ह्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करतो की आपल्याकडे जो कोण वोट मागायला येईल किंवा आजही आपण आपल्या जे प्रेझेंट आमदार, खासदार किंवा माजी कॉर्पोरेटर्स आहेत त्यांना बोलवावं आणि याबद्दलचं त्यांच्याकडे प्रश्न विचारावा. त्यांना विचारावं की तुम्ही वोट मागताना येताना हात पसरता आणि आज आमच्या खिशातून आमच्या कपडे काढून तुम्ही सुद्धा काढून टाकण्याची तयारी करत आहात आणि हे आम्हाला मान्य नाही. मी तुम्हाला उदाहरणार्थ सांगितलं की ह्या नटत्रस्त बीएमसी आणि बीएसटीने आपल्याकडून गैरमार्गाने टीडीआर म्हणजे ट्रान्सपोर्ट लॉस जे रिकव्हर केलेला आहे 3,600 कोटीचा 3,600 कोटीचे पैसे खाऊन त्याचा पत्ता नाहीये आणि आम्हाला सुप्रीम कोर्टात जाऊन ते बाजूला म्हणजे ते टीडीआर काढण्याचं बंद करायला लावलं. म्हणजे पैसे गेले कुठे हेही जाब आपण आता जे कोण वोट विचारायला येणार आहेत आमदार, खासदार, मोठे मोठे पॉलिटिशियन्स यांना विचारावा की आपण या टॅक्सच्या पैशाचं काय केलेलं आहे. तुम्ही आमचे म्हातारपणाचे सिनियर सिटीजन्सने तिकीटचे डिस्काउंट पण काढून टाकलं. प्रत्येक गोष्टी ज्या सर्वसाधारण माणसांना मिळणं आहे त्या सर्व काढून फक्त आमदार, खासदार, कॉर्पोरेटर्स यांचे पेन्शन्स वाढवणं, यांचा पगार वाढवणं याच्या पलीकडे काही केलेलं आहे का हा प्रश्न विचारायचा. परंतु आता परत तुम्हाला एक शेवटी विनंती करतोय की स्मार्ट मीटर्सचा निषेध करा. ते तुमच्यावर जबरदस्ती करू शकत नाही. मी प्रश्नावली राजू खोडकर व इथे जे गणेश उत्सव मंडळ आहे त्यांच्याकडे देतो आणि त्याचा निषेध करा. प्रत्येकाने ईमेलद्वारे किंवा पोस्टाद्वारे त्यांना पत्र पाठवा, त्यांच्यावर प्रेशर निर्माण करा आणि हा स्मार्ट मीटर बसवण्याचा जो प्रस्ताव आहे, जो लुटण्याचा प्रस्ताव आहे किंवा बीएसटी हे विकली गेली असावी आणि त्या विकत घेणाऱ्या माणसाला हा रेडीमेड पैसे लुटण्याचा प्रस्ताव असावा असा आमचा अंदाज आहे. आणि तो अंदाज खरा ठरू नये म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की स्मार्ट मीटर्स याला निषेध आणि त्याचा ऑपोजिशन करा आणि डॉक्युमेंटेशन तयार करा आणि तुमची जर साथ असेल तर निश्चितपणे आपण कोर्टात जाऊन त्यांना चॅलेंज करू. जय हिंद. बोला ना, धन्यवाद बोला. तुम्ही मान तुम्ही अहो ऐका, मी काम पॉलिटिक्सच्या हिशोबाने नाही बोलत रे, तुम्ही मांडा. हो तुम्ही माना ना, चालू आहे. हॅलो आपल्या विभागात जे काय स्मार्ट मीटर बनवण्यासाठी बीएसटीचे लोक